तुम्हाला पाण्याची जादू माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे पाणी आपल्या शरीरावर काय परिणाम करतं? सगळ्यांनाच माहिती आहे, सगळे लहानपणापासून शिकत आले. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की आपल्या शरीरात जे 70% पाणी आहे आणि आपल्या मेंदूमध्ये जे 85% पाणी आहे, तर तुम्ही जे स्वतःबद्दल चांगलं बोलता किंवा जो चांगला विचार करता, वाईट विचार करता, त्या सगळ्याचा परिणाम असा होतो, की ते आपले शब्द, त्या आपल्या भावना त्या पाण्यात उतरतात आणि त्याचे परिणाम असे होतात, की आपल्याला हे आजारपणं लागू होतात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल काही चांगलं बोलता, त्यावेळेस तुम्हाला खूप आनंद होतो. तुमच्यात एक कॉन्फिडन्स तयार होतो. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही स्वतःबद्दल वाईट बोलताल, त्यावेळेस तुम्ही आजारांना निमंत्रण द्याल. आणि जेव्हा कधी तुम्ही स्वतःबद्दल खूप चांगला विचार करताल, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स फील करताल, स्वतःबद्दल चांगलं बोलताल, त्यावेळेस तुमचं शरीर तुम्हाला फिट वाटेल. करून बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला माहिती आहे का, की पाण्यामध्ये काही एक्सपेरिमेंट करण्यात आलेले आहेत. मसरो नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी पाण्यावर हा एक्सपेरिमेंट केला होता. गुगलवर आहे, तुम्ही जाऊन सर्च करा. त्याच्यामध्ये 2 ग्लासामध्ये पाणी घेतलं होतं. एकाला आय लव्ह यू, थँक यू असं बोलण्यात आलं होतं आणि दुसऱ्याला आय हेट यू बोलण्यात आलं होतं. तेव्हा जे आय लव्ह यू बोललेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये खूप छान आकृती तयार झाली आणि जे आय हेट यू बोलण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये फार विचित्र आकृती तयार झाली होती. आणि याचे फोटो, याचे प्रूफ हे गुगलवर आहेत. त्याच्यामुळं नेहमी लक्षात घ्या, की तुम्ही जे व्हायब्रेशन त्या पाण्याला देताल, तेच तुम्ही जेव्हा ग्रहण करताल, त्याचा परिणाम तसाच होतो. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पाणी घ्याल, जेव्हा तुम्ही पाणी पिताल, तेव्हा ते पाण्याचा ग्लास हातात घ्यायचं आणि त्या पाण्याला म्हणायचं, थँक्यू, आय लव्ह यू, मी हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी रिच आहे, मी पॉझिटिव्ह आहे, थँक्यू की मला एवढ्या पगाराची नोकरी आहे, थँक्यू की मी माझ्या फॅमिलीसोबत खूप सुखी आहे. आणि मग ते पाणी प्या. 4 शब्द ठरवून घ्या, की तुम्हाला काय बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही पाणी पिताल, तेव्हा हे शब्द बोला आणि ते पाणी प्या. आणि मग चमत्कार बघा. करून बघा. खूप लोकांना खूप जास्त सुंदर परिणाम बघायला मिळालेले आहेत. त्यांचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं बदललेलं आहे. फक्त त्यांचंच नाही, तर त्यांनी जेव्हा स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला, त्याच्यानंतर त्यांनी हे फॅमिलीला करायला सांगितलेलं आहे. त्यांची मुलांना, जे काय घरात लहान मुलं असतील, त्यांचे स्वतःचे असतील, तर त्यांनासुद्धा हे करायला सांगितलेलं आहे आणि त्या मुलांच्या अभ्यासातसुद्धा खूप फरक पडलेला आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही शक्यतो पाण्याची बॉटल ही घरूनच घेऊन जा. तुम्ही इतरांच्या घरी पाणी पिऊ नका. आता तुम्ही म्हणताल की असं का? आपल्याला अचानक तहान लागली आणि गरजेला आपण एखाद्याकडे, ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही ज्यांच्या घरात पाणी पिता, त्यांच्या घरातली परिस्थिती काय आहे? त्यांच्या घरात जर रोज वाद असतील, त्यांच्या घरात जर सतत आजारपणं असतील, ठीक आहे, आणि त्यांच्या घरात कर्जबाजारीपणा असेल आणि त्याच विषयी ते सारखं बोलतायत, तर त्यांच्या घरात जे पाणी स्टोअर केलेलं असेल, तुम्ही विचार करा त्या पाण्यामध्ये ते वाईट व्हायब्रेशन्स किती गेले असतील. आणि जेव्हा तुम्ही तेच पाणी पिता, तुम्ही विचार करा तुम्ही काय सोबत घेऊन येणार आहात, बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तुमची स्वतःची बॉटल कॅरी करा. तुम्ही इतरांच्या घरी पाणी पिऊ नका. अजून एक उपाय सांगते, तुमच्या घरात जे पाणी तुम्ही स्टोअर करता, फ्रीजमध्ये असेल किंवा हंडा असेल, कळशी असेल किंवा पिंप असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी स्टोअर करत असताल, वॉटर प्युरिफाय असेल, तर त्याच्यावर तुम्ही पॉझिटिव्ह शब्द लिहा, स्टिकर चिटकवा. आय एम रिच, आय एम हेल्दी, मी सुखी आहे, मी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ते पाणी प्यायला जाताल, तेव्हा तुम्ही ते वाचताल आणि ते वाचून तुम्हाला तो एक वेगळाच आनंद होईल आणि तुम्ही ते पाणी पिताल. तुम्ही फरक बघा. खूप साधा उपाय आहे, खूप छोटा उपाय आहे, पण याचे परिणाम खूप हाय आहेत. करून बघा आणि केल्यानंतर तुम्ही मला सांगा, की तुमच्या आयुष्यात हे मॅजिक वॉटर पिल्यानंतर काय चेंजेस झालेले आहेत. याच्यावर ब्ल्यू बॉटल थेरपी म्हणून एक
काय म्हणता येईल कन्सेप्ट आहे ब्ल्यू बॉटल थेरपी. तर शक्यतो तुम्ही निळे काचेची बॉटल घेण्याचा प्रयत्न करा. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की मॅजिक बॉटल किंवा ब्ल्यू बॉटल थेरपी काय आहे, याचा काय परिणाम होतो आणि हे का केलं पाहिजे. ठीक आहे. पण तोपर्यंत सुरुवातीला तरी तुम्ही हे सुरू करा. जेव्हा जेव्हा पाणी प्या त्याच्यामध्ये तुमच्या भावना, तुमच्या फिलिंग्स ज्या आहेत स्वतःबद्दल पॉझिटिव्ह, दुसऱ्याबद्दल पॉझिटिव्ह, त्या उतरवा आणि मग ते पाणी प्या. आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात, तुमच्या शरीरावर त्याचा कसा बदल होतोय, तुमचे प्रगतीचे मार्ग कसे खुले होत जातात. शेवटी हा ट्रस्टचा भाग आहे. तुम्हाला याच्यावर विश्वास ठेवूनच या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तुम्हाला तो स्वतःमध्ये आत्मविश्वास तयार करावा लागणार की हो मी हेल्दी आहे, मी हेल्दी बनेल नाही, मी हेल्दी आहे, तसं फील करायला लागा आणि ते पाणी प्या आणि बघा मग चमत्कार. ठीक आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ त्या लोकांना पोहोचवा ज्या लोकांना या व्हिडिओची अत्यंत गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की हो या लोकांच्या घरात असे वाद आहेत, या लोकांच्या घरात तर सारखे आजारी पडतात, किंवा मला माझं आयुष्य अशा पद्धतीनं बदलायचं आहे, किंवा मला वाटतं त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात बदल झालेला पाहिजे. सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. छोटे छोटे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकता. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच अजून नवनवीन रेमेडीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.